हॅलो. आज थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता म्हणून मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो आहे. तर आज आपण आता सक्सेस स्टोरी स्टार्ट करूया. पहिला पॉईंट आहे ओव्हरहॉल ऑफ द PDS. तर आता पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम ज्याला म्हणतो त्याचं स्टार्ट झाली. देर आर न्यूमरस एक्झाम्पल्स वेअर पीपल हॅव यूज द RTI टू एक्सपोज करप्शन इन पब्लिक सर्व्हिस डिलिव्हरी. तर असे बरेच उदाहरणं आहेत की जिकडे राईट टू इन्फॉर्मेशनमुळे जे काय पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम होती याच्यात काय करप्शन असेल ते उघडकीस आली. इन इंडिया द पुअर आर इश्यूड रेशन कार्ड्स टू सेट फूड ग्रेन्स, कुकिंग ऑइल अँड केरोसिन फ्युएल ॲट सबसिडाइज प्राईस अंडर द पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. इंडियामध्ये गरीब लोकांना आपण रेशन कार्ड देतो की जेणेकरून त्यांना धान्य, तेल, रॉकेल हे मिळावं कमी रेटमध्ये पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टमच्या अंदर. इन 2005 विथ द हेल्प ऑफ परिवर्तन अँड NGO some of the Delhi's poor residents demanded records of PDS. तर 2005 साली जी परिवर्तन संस्था होती NGO दिल्लीची होती, तिकडे गरीब लोकांनी रेकॉर्ड मागितले PDSचे. This brought to light large scale irregularities which then led to overhaul the scheme by the Delhi government. ते याच्यामुळे काय झालं की दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये तिला उठाव आला या सिस्टीमला. नंतर पुढचा जो पॉईंट आहे पेमेंट ऑफ इंटरेस्ट ऑन ॲरियर्स ड्यू ऑन अकाउंट ऑफ रिकॉम्प्युटेशन ऑफ पेन्शन अँड अदर. ओके. तर आपला हा पॉईंट चालू होता की ज्यांची पेन्शन थांबली होती रेल्वेच्या लोकांची आणि रिटायरमेंट बेनिफिट ज्यांचे द्यायचे बाकी होते त्यांना इंटरेस्ट देण्यात आलं. इंडियन रेल्वेज पेन्शनर्स असोसिएशन भावनगर डिव्हिजन ऑफ वेस्टर्न रेल्वे ओव्हर द इयर सबमिटेड हंड्रेड्स ऑफ रिप्रेझेंटेशन टू GM वेस्टर्न रेल्वे अँड DRM भावनगर टू गेट द पेमेंट इन द अबाव केसेस. तर शेकडो रिप्रेझेंटेशन्स त्यांनी पाठवली पेमेंट मिळण्याबाबत. 137 स्पेसिफिक केसेस ऑफ नॉन पेमेंट वायर फाईल इन पेन्शन अदालत हेल्ड ऑन डिसेंबर 15, 2006. म्हणजे 137 केसेस फाईल करण्यात आल्या या पेन्शन अदालतमध्ये. बट नथिंग हॅपन, पण काही नाही झालं. वेन ऑन March 16, 2007 a request under the RTI Act was submitted to CPIO Western Railway for disclosing the reasons for not implementing the judgment of apex courts. Things started moving. पण काय झालं, रिक्वेस्ट जेव्हा RTI ॲक्टच्या अंडर पाठवली की रिझन्स द्या का इम्प्लिमेंट केला गेला नाही, त्यावेळेला गोष्टी हलायला लागल्या. The Deputy General Manager Western Railway accepted the liability for making payment and according to the information disclosed by him, all the divisions over Western Railway were advised to take immediate steps for making payment. म्हणजे जे डेप्युटी जनरल मॅनेजर होते वेस्टर्न रेल्वेचे त्यांनी ती लायबिलिटी स्वीकारली आणि त्यांनी ती पेमेंट करायला लावली. जे डिव्हिजनची राहिली होती वेस्टर्न रेल्वेच्या त्यांनी इमिजिएट त्यांची पेमेंट पे करायला लागली. थँक्स टू RTI ॲक्ट थाउजंड्स ऑफ पेन्शनर्स विल ॲट लास्ट गेट देअर आउटस्टँडिंग ड्यूज. म्हणजे आपण एक धन्यवाद देऊया या RTI ॲक्टला की हजारो पेन्शनर्सना शेवटी त्यांचे ड्यूज मिळाले. नंतर पुढचा जो पॉईंट आहे RTI एक्सपोजेस एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम. म्हणजे ही जी एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम त्यांचा पण काळा व्यवहार उघडकीस केला. रजनी RTI ॲक्टिव्हिटीज ट्रेन बाय साक्षी वॉज कन्सर्न अबाउट द पुअर इम्प्लिमेंटेशन ऑफ द नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ॲक्ट. तर आता एक रजनी जो ॲक्टिव्हिटिस्ट होता तर त्याला माहिती होती की नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट
गॅरंटी हा जो कायदा आहे ह्याची इम्प्लिमेंटेशन बरोबर झालेलं नाही आहे. द NREGA इज डिझाईन टू प्रोव्हाइड work to the poor rural Indians to build prospective assets like road, pool and irrigation projects in their villages. तर आता हा जो कायदा आहे तर त्यांनी लोकांना काम द्यावे आणि ॲसेट्स बनवावे, जसे रोड्स आहेत, स्कूल्स आहेत, इरिगेशन प्रोजेक्ट गावांमध्ये. ॲज इज नोन ऑफन द मनी इज मिसअप्रोप्रिएटेड बाय द कॉन्ट्रॅक्टर, बाबू, पॉलिटिशियन, नेक्सस. पण यांचं कसं आहे, पैशाची अफरातफर होत होती पॉलिटिकल लोकांकडनं. रजनी आज फॉर द डिटेल्स ऑफ द प्रोजेक्ट्स इम्प्लिमेंटेड अंडर NREGA इन सानपूर विलेज इन बिदार डिस्ट्रिक्ट ऑफ कर्नाटका. यांनी काय केलं, रजनीने याचे प्रोजेक्टचे डिटेल्स मागितले, जिथे बिदार जिल्ह्यामध्ये कर्नाटकामध्ये जे काम चालू होतं त्याचे डिटेल्स मागितले. शी रिसिव्ड 4 प्रोजेक्ट रिपोर्ट्स फॉर संथपूर, बट 3 ऑफ द प्रोजेक्ट्स डिड नॉट हॅव एनी डिटेल्स ऑफ प्रोजेक्ट मेकिंग इन्स्पेक्शन पॉसिबल. तर तिला 4 प्रोजेक्ट मिळाले, त्याच्यापैकी 3 प्रोजेक्टचे इन्स्पेक्शन झालेच नव्हते. फर्दर द पीपल एम्प्लॉईड इन ऑल 4 प्रोजेक्ट्स वेअर द सेम member of local politician family who have never stepped out even for any hard labor. आता त्या 4 प्रोजेक्ट्समध्ये जी लोकांची नावं होती ते त्यांचे फॅमिली मेंबर्सच होते, ज्यांनी कधी अशी मजुरीची कामं पण केली नव्हती. None of the projects and labor roles contain signature or thumb impression of the recipients. म्हणजे त्यांच्या रेकॉर्डवरती, रोल्सवरती त्यांच्या सह्या किंवा अंगठे नव्हते त्याच्यात. इन अ हिअरिंग ऑन अ कंप्लेंट फाइल्ड बाय रजनी ॲट कर्नाटक इन्फॉर्मेशन कमिशन, द कमिशनर पुल्ड अप द CEO ऑफ द डिस्ट्रिक्ट अँड आस्क्ड हिम टू इन्व्हेस्टिगेट द मॅटर इमिजिएटली अँड रिपोर्ट बॅक टू द कमिशन. तर ही कंप्लेंट ऐकल्यानंतर कर्नाटकचे जे कमिशनर होते तर त्यांनी हे मॅटर इन्व्हेस्टिगेट करायला सांगितले आणि त्याचा रिपोर्ट मागितला. नंतर पुढचा जो पॉईंट आहे, रिव्हॅल्युएशन ऑफ इरेग्युलॅरिटीज इन मेंटेनन्स ऑफ प्राईम मिनिस्टर नॅशनल रिलीफ फंड. म्हणजे ज्या काय इरेग्युलॅरिटीज होत होत्या त्यांचं रिव्हॅल्युएशन केलं गेलं. इट वॉज रिव्हील थ्रू RTI. काय म्हणजे तर it was revealed through RTI application that contribution made for PM NRF has not actually been deposited in the fund. तर आता जेव्हा RTI थ्रू ॲप्लिकेशन केलं गेलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जो फंड जमा झालेला आहे तो RTI अकाउंटला, त्यांच्या अकाउंटला डिपॉझिटच झाला नव्हता. फंड्स हॅव बीन केप्ट इन अनऑथोराइज्ड मॅनर अँड वेअर बिंग यूज ॲज वर्किंग कॅपिटल विच इज अगेन्स्ट नॉर्म. तर आता जे फंड्स होते, पैसे होते ते अनऑथोराइजरित्या वापरले गेले होते आणि ते वर्किंग कॅपिटल म्हणून वापरत होते, जे नियमांच्या विरुद्ध आहे. द डिले अँड अनऑथोराइज यूज ॲज वर्किंग कॅपिटल कॉज लॉस ऑफ इंटरेस्ट टू PMNRF. म्हणजे तसं केल्या गेल्यामुळे या PMNRFचा इंटरेस्टचा लॉस झाला. तर हा आपला चॅप्टर संपला. आता पुढचा जो चॅप्टर आहे प्रोटेक्शन ऑफ सिटीजन आणि पब्लिक इंटरेस्ट, हा आपण आता चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. तर स्टार्ट करण्याच्या अगोदर आपण त्याची बॅकग्राऊंड बघूया. आफ्टर गेनिंग इंडिपेंडन्स फ्रॉम द ब्रिटिश रूल, द पीपल ऑफ इंडिया अडॉप्टेड अ कॉन्स्टिट्यूशन इन November 49 विथ द होप टू एस्टॅब्लिश अ सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक. म्हणजे जेव्हा ब्रिटिश लोक सोडून गेले आपल्याला तेव्हा आपण November 49 एक कॉन्स्टिट्यूशन अडॉप्ट केलं ज्याच्यात डेमोक्रेसीबद्दल लिहिलं गेलं होतं. अमंग अदर्स द कॉन्स्टिट्यूशन एम्स टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन जस्टिस, सोशल, इकॉनॉमिकल, पॉलिटिकल लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीव, faith and worship
and equality of status and opportunity. These aims were not merely dreams, but the founding fathers wanted to achieve a social revolution through the constitution. तर आता कॉन्स्टिट्यूशननी काय केलं, एक नागरिकांना एक न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला की त्यांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, नंतर इक्वॅलिटी, समान हक्क आणि असे दिले गेले. पण हे फक्त ही स्वप्नच राहिली आणि त्यांच्या फाउंडर फादर्सचं तसं ड्रीम होतं, ते ड्रीमचं ड्रीमच राहिलं. द मेन टूल्स एम्प्लॉयड टू अचीव सोशल चेंज वेअर द प्रोव्हिजन ऑन फंडामेंटल राईट्स अँड द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर आता याचे जे मुख्य घटक होते ते फंडामेंटल्स राईट तुम्हाला देण्याचे आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स स्टेटमध्ये जी दिली गेली ते होते. इन ऑर्डर टू एन्श्युअर दॅट FR, आता FR म्हणजे फंडामेंटल राईट्स, did not remain empty declaration, the founding father made various provisions in the constitution to establish an independent judiciary. म्हणजे सगळ्यांचे फंडामेंटल राईट जपले जावेत त्याच्यासाठी कॉन्स्टिट्यूशनमध्ये हवे ते बदल केले. लिमिटेशन्स ऑफ फॉर्मल लिटिगेशन इन प्रोव्हाइडिंग जस्टिस, म्हणजे काही केसेस त्यांनी लढल्या. However, till 1960 and 70s, the concept of litigation in India was still in its rudimentary form and as was seen as the private pursuit for the vindication of private vested interest. म्हणजे 1960-70 साली जे लिटिगेशन होतं ते फक्त दाखवण्यासाठी आणि प्रायव्हेट लोकांच्या भल्यासाठीच होतं. लिटिगेशन इन दोज डेज कन्सिडर्ड mainly of some action initiated and continued by certain individuals, usually addressing their own grievances problem. म्हणजे लिटिगेशनमध्ये काय होतं की लोक जे होते ते फक्त स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्याचा वापर करत असत. Thus the initiation and continuance of litigation was a prerogative of the injured person or the ॲग्रीड पार्टी. म्हणजे त्याच्यामुळे काय आलं की ज्याच्यावरती अन्याय झालेला आहे किंवा ज्याला दुखापत झाली आहे त्याच्यावरती काहीच ॲक्शन, त्याच्याविरुद्ध जे आहे लोक जबाबदार आहेत त्यांच्याविरुद्ध काय ॲक्शनच घेतली गेली नाही. इवन दिस वॉज ग्रेटली लिमिटेड बाय द रिसोर्सेस अवेलेबल विथ दोज इंडिव्हिज्युअल्स. तर हे कशामुळे होत होतं की त्यांच्याकडे हवे ते रिसोर्सेस नव्हते. Moreover, there was large-scale illiteracy among the masses, which was major hurdle in the access of to justice. म्हणजे याच्यात मेन कारण काय सांगितलं जातं की लोक अशिक्षित होते, त्याच्यामुळे कसं आहे त्यांना न्याय मिळत नव्हता. There were little organized efforts to attempt to take up wider issues that affected classes of consumers ऑफ द जनरल पब्लिक ॲट लार्ज. तर खूप कमी परिश्रम केले गेले की जेणेकरून हा प्रॉब्लेम सॉल्व व्हावा. नंतर पुढचा जो पॉईंट आहे इमर्जन्स ऑफ PIL. तर द सिनॅरिओ चेंज ड्युरिंग 80s विथ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लेड द कन्सेप्ट ऑफ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. तर आता 80 साली हा सिनॅरिओ बदलला जेव्हा सुप्रीम कोर्टाने PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे स्टार्ट केलं. द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया गेव ऑल इंडिव्हिज्युअल्स इन द कंट्री अँड न्यूली फॉर्म कन्झ्युमर ग्रुप्स और सोशल ॲक्शन ग्रुप्स अँड इझियर ॲक्सेस टू द लँड अँड इंट्रोड्यूस इन देअर वर्क अ ब्रॉड पब्लिक इंटरेस्ट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे सुप्रीम कोर्टाने काय केलं की जे नवीन झालेले कन्झ्युमर ग्रुप किंवा सोशल ग्रुप्स आहेत तर त्यांना जी लॉबद्दल जे दिलेलं आहे त्याची माहिती त्यांना ॲक्सेस करता यावी ती सुविधा प्रोव्हाइड केली. द स्प्लेंडिड एफर्ट्स ऑफ जस्टिस PN भगवती अँड जस्टिस VR कृष्णा अय्यर वेर इन्स्ट्रुमेंटल ऑफ दिस ज्युरिस्टिक रिव्होल्युशन ऑफ 80s
टू कन्वर्ट द ॲपेक्स कोर्ट ऑफ इंडिया इनटू अ सुप्रीम कोर्ट फॉर ऑल इंडियन्स. तर याचं योगदान जातं PN भगवती आणि VR कृष्ण अय्यर यांना, की जो ॲपेक्स होता तो ॲपेक्स कोर्ट जो होता तो सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी सुप्रीम कोर्ट म्हणून तो कन्वर्ट केला. नंतर जस्टिस VR कृष्ण अय्यर अँड जस्टिस PN भगवती recognize the possibility of providing access to justice to the poor and exploited people by relaxing the rules of standing. म्हणजे या लोकांनी काय केलं की त्यावेळेला कसं आहे की गरीब लोकांना कोर्टात केस चालू असताना त्यांना उभं राहावं लागायचं, तर त्यांना आता मुभा दिली की ते बसून ते त्यांचं हिअरिंग ऐकू शकतात. In post-emergency period, when the political situation had changed, investigate journalism also began to expose gory sins of the government lawlessness, repression, custodial violence during attention of lawyer, judges and social activities. तर त्याच्यानंतर इमर्जन्सीच्या नंतरच्या काळात सुद्धा जर्नलिझमला महत्त्व आलं आणि जर्नलिझम यांच्या ज्या कर्तृती होत्या ते ड्राफ्ट करायला लागले. PIL emerged as a result of a informal cooperative efforts to proactive judges, media persons and social activities. म्हणजे हे कशामुळे फॉर्म झालं की प्रोॲक्टिव्ह जजेस म्हणजे जजेसनी पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल ऑलरेडी त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये तशा दर्शवून दिलं, किंवा मीडिया पर्सन्स आहेत आणि सोशल ॲक्टिव्हिटीज यांच्यामुळे PI जन्माला आला. आता आपण त्याची डेफिनेशन आणि मिनिंग बघूया. तर PIL जे आहे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मे बी डिफाईन ॲज अन ॲक्शन इन्स्टिट्यूटेड बाय इंडिव्हिज्युअल or social action group for the enforcement of constitutional or legal right of the general public or of an identifiable class of persons with the domain of public law. तर ही एक ॲक्शन आहे की जो एखादा इंडिव्हिज्युअल माणूस किंवा ग्रुप कॉन्स्टिट्यूशनलचे आणि लिगल राईट्स लोकांमध्ये आणण्यासाठी एक प्रयत्न केला जातो आणि एका सर्वसामान्य कायद्याच्या अंडर हे सगळं केलं जातं. त्याचं मिनिंग आहे ऑर्डिनरीली द कोर्ट्स इन्सिस्ट द लिगल ॲक्शन शुड बी ब्रॉट बाय ओनली दॅट पर्सन हू इज अफेक्टेड बाय अलिग व्हायोलेशन ऑफ हिज राईट्स. तर आता आधी कसं होतं की ज्याला त्याचा त्रास झालेला आहे तोच फक्त लढू शकत होता. दिस इज कॉल्ड लोकस स्टँडी. त्याला काय शब्द आहे लोकस स्टँडी. Locus standi literally means place to stand, which means the authority to stand before the court of law and the right to be heard provided one is the affected party. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की कोर्टासमोर उभं राहायचं आणि त्याचं जे हिअरिंग आहे ते त्यांनी ऐकावं म्हणजे त्याच्या विरुद्ध केस लढावी. However, in case of PIL, standing has been extended to persons or group who may approach a court free redress for class of persons who because of poverty, illiteracy, disability or other social or economic impediment are unable to enforce their rights. तर हे कशासाठी केलं जायचं की जे गरीब लोक आहेत किंवा अशिक्षित लोक आहेत तर त्यांना त्यांचे जे हक्क आहेत ते त्यांना देण्यात यावे. द कोर्ट विल नॉट अवेवर एंटरटेन अक्रॉस बाय पर्सन्स प्रॉम्प्टेड बाय पर्सनल गेन, प्रायव्हेट प्रॉफिट और पॉलिटिकल और अदर ऑब्लिक मोटिव्स. तर आता कोर्ट या लोकांचे जे प्रायव्हेट मोटिव्ज आहेत ते सफल होऊन देणार नाही, ते न्यायाच्या बाजूनेच लढणार. इट ऑल्सो फॅसिलिटेट्स an effective realization of collective diffuse rights for which individual litigation is neither practicable nor an efficient method. तर त्याच्यामुळे काय झालं की जी इंडिव्हिज्युअल लिटिगेशन होती तिची कधी प्रॅक्टिस नाही केली गेली आणि ते एक इफेक्टिव्ह मॅथड पण नव्हतं. PIL included modifying the traditional requirements of locus standi, liberalizing
the procedure to file writ petition, creating or expanding FRS, overcoming evidentiary problems and evolving इनोव्हेटिव्ह रेमेडीज. तर आता काय केलं गेलं की जे मॉडिफिकेशन जेव्हा आली तेव्हा त्यांनी फंडामेंटल राईट्स वाढवले, नंतर जे प्रॉब्लेम्स होते ते त्यांनी सॉल्व केले आणि त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशनही काढली. अकॉर्डिंग टू जस्टिस भगवती, PIL attempts to deliver justice to the poor downtrodden masses who cannot get access to the court of law due to their poor conditions and other disabilities from which they suffer. तर जस्टिस भगवती यांच्या मतानुसार की PIL जे आहे तो न्याय मिळवून देतो गरीब लोकांना ज्यांची परिस्थिती खराब आहे किंवा बाकीचे डिसॅबिलिटीजवरनं ते सहन करतात. नंतर जस्टिस भगवती प्रोनाऊन्स इन पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स अँड ऑदर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदरवाईज रेफर्ड टू ॲज एशियाड वर्कर्स केस. म्हणजे त्यांनी ही केस जी होती त्याच्यात असं प्रोनाऊन्स केलं की दिस कोर्ट हॅज टेकन द व्ह्यू दॅट हॅविंग regard the peculiar socio-economic condition prevailing in the country where there is a considerable poverty, illiteracy and ignorance obstructing and impeding the accessibility of judicial process, it will result in closing the doors of justice to the poor and deprived sections of the community if the traditional rule of standing evolved by Anglo-Saxon jurisprudence that only a person wrong can seek judicial redress where to be blindly adhered to. त्याचा अर्थ काय होतं की आपल्या या देशामध्ये जिथे गरीब लोकांना काही गोष्टी ॲक्सेस नाही करता येत, न्याय त्यांना मिळत नाही आहे, ते त्याच्यामुळे काय होतं की जो चुकीच्या माणसाला त्याचा तो फायदा करून घेऊ शकतो. Where a person or class of person to whom injury is caused or legal wrong is done is by reason of poverty, disability or socially or economically disadvantaged position, not able to approach the court by judicial address, any member of the public may more the court for judicial redress even by addressing a letter to a court. म्हणजे त्यांनी असं ठरवलं की एखाद्या गरीब माणसाला कोर्टाला अप्रोच नाही करता येत तर जरी त्यांनी लेटर दिलं तर त्याची कंप्लेंट ग्राह्य धरली जायची. नंतर पुढचं जे आहे, द सुप्रीम कोर्ट इन SP गुप्ता वर्सेस युनियन ऑफ इंडिया नोन ॲज जस्ट ट्रान्सफर केस हेड. म्हणजे ही जी केस झाली वेअर अ लीगल रॉंग और लीगल इंजुरी is caused to person to determine class of person by reason of violation of any constitutional or legal right, and such person or determinate class of person is by reasons of poverty, helplessness or disability or socially or economically disadvantaged position unable to approach the court for any relief. Any member of the public can maintain an application for an appropriate direction, order or writ. म्हणजे एखाद्या जर चुकीच्या माणसाला जर न्याय मिळाला नसेल तर तो पुढच्या कोर्टमध्ये त्याचं जे लिटिगेशन आहे ते फाईल करू शकतो. द कोर्ट जस्टिफाईड सच एक्सटेन्शन ऑफ स्टँडिंग इन ऑर्डर टू एन्फोर्स रूल ऑफ लॉ and provide justice to the disadvantageous section of the society. म्हणजे आत्ता ते एक्सटेन्शन त्यांना जे मिळालेलं आहे त्याच्या अंडर ज्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या लोकांना आता न्याय द्यायची जबाबदारी तीही घेतलेली आहे. अनदर फेमस केस विच इज सिग्निफिकंट इन अर्ली इयर्स ऑफ PIL इज खत्री वर्सेस State of Bihar 1981, in which the Bhagalpur Central Jail Administrator
station was alleged to gouge out of the eyes of 31 prisoners. म्हणजे त्या लोकांनी 31 कैद्यांना छळलं होतं. अरे बाकी Advocate Kapila Hingorani filed a writ petition in the Supreme Court contending the violation of fundamental rights of these prisoners under Articles 14, 19 and 21. तर या ज्या ॲडव्होकेट होत्या कपिला इंगोरानी यांनी यांच्यावरती अन्यायाविरुद्ध पेटिशन फाईल केलं. जस्टिस भगवती वाईल कन्सिडरिंग द रिलीफ दॅट कुड बी गिवन बाय द कोर्ट स्ट्रेस ऑन द नीड फॉर इम्प्लिमेंटिंग पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन इन व्हेरी एक्सप्लिसिट टर्म. म्हणजे त्यांनी त्याच्यावरती जे वर्डिंग्स दिलं ते अशा प्रकार होतं. वाय शुड द कोर्ट नॉट बी प्रिपेअर to forego new tools and devise new remedies for the purpose of vindicating the most precious of the precious fundamental right to life and personal liberty. म्हणजे काय नवीन गोष्टी का आपण अंमलात आणत नाहीत की जे खूप महत्त्वाचे आहेत फंडामेंटल राईट्स आपल्या जीवनाशी आणि लिबर्टीशी. तर त्याच्यासाठी काय नवीन गोष्टी अंमलात आणल्या गेल्या पाहिजे. Public interest litigation can be filed against the state, central government, municipal authorities and not any private party. तर एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे जे फाईल केलं जातं हे स्टेट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या विरुद्ध किंवा म्युन्सिपल अथॉरिटीच्या विरुद्ध कुठल्याही प्रायव्हेट पार्टी विरुद्ध ते फाईल केलं जात नाही. The definition of state is the same as given under Article 12 of the Constitution, and this includes the government and the Parliament of India and the government and the legislature of each of the states and all म्हटलेलं आहे त्याचा अर्थ समजून घ्यावा. एक दोन पाने. The judiciary has also invoked R21 to give directions to government on matters affecting lives of the general public or to invalidate state actions or to grant compensation for violation of FRS. तर या आर्टिकल 21 मध्ये काही डायरेक्शन्स दिलेले आहेत की जेणेकरून जर समजा फंडामेंटल राईट्सचा व्हायोलेशन झाला म्हणजे त्याचं जर पूर्तता नाही झाली तर काय काय ॲक्शन घ्यायच्या त्याच्याबद्दल माहिती डायरेक्शन दिलेली आहे. हावेवर प्रायव्हेट पार्टी कॅन बी इन्क्लुडेड इन PIL ॲज रिस्पॉन्डंट आफ्टर मेकिंग द कन्सर्न स्टेट अथॉरिटी अ पार्टी. पण प्रायव्हेट पार्टीला आपण रिस्पॉन्डंट म्हणून घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इफ देर इज अ प्रायव्हेट फॅक्टरी इन मुंबई विच इज कॉझिंग पोल्युशन then people living nearby or any other person can file a PIL against the government of Maharashtra Pollution Control Board and against the private factory. म्हणजे एखादी मुंबईमधल्या फॅक्टरीमुळे जर समजा पोल्युशन होत असेल तर ते PIL फाईल करू शकतात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या विरुद्ध आणि त्या फॅक्टरीच्या विरुद्ध. हावेवर PIL कॅनॉट बी फाईल अगेन्स्ट द प्रायव्हेट पार्टी अलोन. म्हणजे एक प्रॉपर्टी वैयक्तिक पार्टीच्या विरुद्ध PIL फाईल केलं जात नाही. नंतर कॉपरेशन बिटवीन ज्युडिशरी अँड पीपल म्हणजे एक न्यायव्यवस्था आणि लोकांमध्ये कॉपरेशन अपेक्षित आहे.
The judiciary, on its part, has taken an activist role and has opened the doors of justice through PIL for the common man. म्हणजे आज कोर्टाने एक सर्वसामान्य माणसासाठी दारं उघडी केलेली आहे. पीपल्स ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन इज नीडेड बिकॉज इट इज दे हू अल्टिमेटली इनिशिएट PIL. आज कसं आहे, लोकांचं पार्टिसिपेशन पाहिजे कारण लोकांमुळेच हे स्थापन झालेलं आहे. द ज्युडिशियरी प्रायमरी फंक्शन or protection of people's right cannot be effectively carried out without people's cooperation and support. तर याचे जे फंक्शन, ज्या ॲक्टिव्हिटीज ज्या कंडक्ट केल्या जातात त्या लोकांच्या सहकार्य आणि सपोर्टशिवाय होऊ शकत नाही. नंतर पुढचा जो पॉईंट आहे, कॉन्स्टिट्युशनल बेसिस ऑफ PI. द इम्पॅक्ट ऑफ PIL कॅन बी सीन and felt from the recent interpretation of the judiciary regarding life and liberty under Article 21. तर आता याचा जो प्रभाव आहे ते आपल्याला दिसू शकतो की आर्टिकल 21मध्ये ज्या काय लाईफ आणि लिबर्टी संदर्भात जे निर्णय घेतले त्याच्याबरोबर. इन एझेल गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास, द सुप्रीम कोर्ट टूक द नॅरो व्यू that Article 21 was attracted only in case of deprivation of personal liberty and deprivation with a total loss of liberty. म्हणजे याच्यात एक खटला झाला की ज्याच्यामुळे एखाद्याची पर्सनल लिबर्टीच्या विरुद्ध आणि त्याचा टोटल लिबर्टीचा लॉस झाला त्याच्या विरुद्ध एक जजमेंट देण्यात आलं. दिस मीन दॅट Article 21 could be invoked only when a person is illegally forcibly detained. Good afternoon, all of you. Let's start. Chapter number 3, concept of disparate second.